तर जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2026 वयवाढ, त्याचबरोबर प्रत्यक्षात जाहिरात आणि रिक्त पदे आणि सोबतच डॉक्युमेंट हे 4 मुद्दे यावर्षी सर्वाधिक महत्त्वाचे असणारे मुद्दे आहेत आणि सर्वाधिक कमेंट याच मुद्द्यावरती येत असतात. तर आपण ठरवलं की प्रत्येकाचं सेपरेट व्हिडिओ बनवण्यापेक्षा ओव्हरऑल सर्व आपण काय असेल ते टॉपिक या व्हिडिओमध्येच कव्हर करू आणि अतिशय महत्त्वाची आणि डीप सखोल माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तत्पूर्वी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, कारण की त्यावरती भरपूर वेगाने विद्यार्थी ॲड होत आहेत आणि आपण 500 ते 700 विद्यार्थ्यांच्या वरती एकही विद्यार्थी घेणार नाही. आता ते सर्व विद्यार्थी आपल्याला सिरियस पाहिजेत, कारण आपल्याला कोणत्याही जाहिरातीसाठी ॲडव्हर्टाईजसाठी तो चॅनल आपण क्रिएट केलेला नाही. तर येऊया आपण अतिशय त्या बहुमूल्य 4 टॉपिककडे. तर सर्वात पहिल्यांदा आपण सुरुवात करूया की प्रत्यक्ष जाहिरात, कारण यावरती सर्वाधिक कमेंट असतात, खास करून नवीन विद्यार्थ्यांच्या. तर मी तुम्हाला याआधी बोललोय आणि इथून पुढे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जरा थोडं सविस्तर सांगतो. तर डिसेंबर क्रॉस होणार नाही जाहिरातीचं, हे तुम्ही आत्तापासूनच डोळ्यापुढं लक्ष ठेवा की आपल्याला डिसेंबरपर्यंतच वेळ आहे. त्याच्या अलीकडेच तुम्हाला तयारी तुमची कंप्लीट करायची आहे. परंतु जाहिरातीसाठी मी बोलतोय की डिसेंबर क्रॉस कसल्याही परिस्थितीत होणार नाही. त्याची 3 ते 4 अतिशय महत्त्वाची कारणे मी तुम्हाला वारंवार सांगत आलोय. जसं की मी कालच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो, डिसेंबरच्या आसपास हिवाळी अधिवेशन देखील आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उर्वरित जिल्ह्यांच्या निवडणुका देखील पार पडणार आहेत आणि फेब्रुवारी मार्चपासून प्रत्यक्षात कुंभमेळा देखील मोठ्या प्रमाणात चालू होईल. ही अशी कारणे आहेत ज्यामुळे कसल्याही परिस्थितीत जाहिरात ही डिसेंबरपूर्वीच येणार. माझा तर एक आता वैयक्तिक असं मत आहे की नोव्हेंबरमध्ये आपली दिवाळी झाल्यानंतर 100% जाहिरातीचे चान्सेस आहेत. तर तुम्ही अजिबात गाफील राहायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बी अलर्ट राहा. जाहिरात आपल्याला असं काही जास्त 5 ते 6 महिने आपल्याला वेळ भेटणार नाही, कारण तशी सिच्युएशन पूर्वीसारखी नाही यावर्षी. तुम्हाला मी बोलल्याप्रमाणे जाहिरात असेल ती तुम्ही अनुषंगाने आपली प्रॅक्टिस करून घ्या आणि त्या हिशोबाने आपण पूर्णपणे टास्क आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील आपण रोज अपडेटेड असतोच. तर दुसरा आणि ह्याही देखील मुद्द्यावर भरपूर कमेंट्स असतात. तर रिक्त पदे किती आहेत, म्हणजे एकंदरीत जाहिरात किती पदांची येईल असं त्यांना बोलायचं असतं, परंतु ते रिक्त पदे बोलून जातात. तर मी तुम्हाला एकच सांगेन की जाहिरात ही 17 ते 21,000 यांच्यामध्येच कुठेतरी असेल, ना की 17,000 पेक्षा कमी असेल, ना की एकदमच 24-25 हजारांची जाहिरात पडेल, असं कधीच होत नाही. 17 ते 21,000च्याच मध्ये कोणता तरी आकडा असेल. कारण खूप मी देखील बघतोय, मला देखील टेलिग्रामवरती मुले पर्सनली पेपरचे काही असतील न्यूजचे वगैरे असले फोटो पाठवतात. त्यावरती 28,000 23,000 ह्या गोष्टी मान्य आहेत सगळ्या. परंतु प्रत्यक्षात जे की आपल्या डिपार्टमेंटनं काय घोषित केलेलं आहे की 16,500 पर्यंत जागा ह्या रिक्त आहेत आणि तिथून पुढे वाढ होणार आहे 2 ते 2,500 असा एक माझा पर्सनली अंदाज. 90% हा माझा अंदाज सत्यात येऊ शकतो की 16,500 प्लस 2 ते 2,500 पदे आणि जसं की 18 ते 20,000 पर्यंतची जाहिरात ही निश्चितच येईल. आता पुढचा मुद्दा आहे की डॉक्युमेंट्स, कारण डॉक्युमेंट बाबतीत मी खूप सिरियस विद्यार्थ्यांना गायडन्स करत असतोय. कारण मागील भरतीमध्ये मला जाहिरात जेव्हा आपली शेवटची मुदत संपण्याची शेवटची तारीख होती, त्याच्या 7 ते 8 दिवस आधी इतके मेसेज आले होते की अतिशय मेसेज आले होते. 350 ते 400 पर्सनली विद्यार्थ्यांना मी त्यांना कमेंट्स केल्या. त्यानंतर त्यांचे नंबर त्यांनी कॉल केले डायरेक्ट. तर त्यामधून त्यांना मी पूर्ण होता होईल तेवढं त्यांना माझ्याकडून मार्गदर्शन दिलं आणि भरपूर विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. कारण काही विद्यार्थ्यांनी घाईघाईत फॉर्म भरले होते, परंतु त्यांचं 10वी-12वीचं मार्कशीट ओरिजिनल त्यांना कुठे आहे तेच माहीत नव्हतं. तर आपण त्यांना व्यवस्थित अर्ज बनवून दिला. प्रिन्सिपलकडून ते त्यांनी तो अर्ज कलेक्ट केला. त्यानंतर ते त्यांच्या बोर्डामध्ये देऊन तिथनं तात्काळ कसं ते कलेक्ट करायचं ह्या देखील आपण संदर्भात गायडन्स केलं. त्यानंतर काही डॉक्युमेंटमध्ये स्पेलिंग त्रुटी होत्या, तर ते गॅजेट कसं करायचं ह्या संदर्भात देखील आपण त्यांना परिपूर्ण मार्गदर्शन केलं. परंतु काही प्रॉब्लेम असे होते ते कुणाला सॉल्व्ह झाले नसते. जसं की डेट बाबतीत क्रिमिनल त्यांचं व्हॅलिड नव्हतं, आधी काढलं होतं, एक्सपायर झालं होतं आणि अशा बाबतीत काहीच चालत नाही. कारण सर्वाधिक महत्त्वाचे डॉक्युमेंट हेच असतात की नॉन क्रिमिनल डोमासाईल आणि कास्ट सर्टिफिकेट, यामध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज होत नाही. तर तुम्ही आत्तापासून व्यवस्थित काळजी घ्या. मी यावरती देखील अजून परिपूर्ण व्हिडिओ बनवणारच आहे डॉक्युमेंट बाबतीत, कारण डॉक्युमेंटचा पर्सनल अनुभव मला देखील आहे आणि ह्या गोष्टी बाबतीत मी खूप सिरियस असतो. तर शेवटचा आणि सर्वाधिक विद्यार्थ्यांचा सध्या ट्रेंडिंग विषय आहे आणि यावरती मी बघतोय की यूट्यूबवरती एवढे व्हिडिओ येतात, परंतु त्या व्हिडिओमध्ये काही निकषच काढलं जात नाही. म्हणजे जस्ट बोलायचं, हां तुम्हाला 100% वयवाढ भेटू शकते, तुम्ही पॉझिटिव्ह राहा. अरे ते पॉझिटिव्ह तर आहेत. म्हणजे माझं म्हणण्याचा उद्देश काय आहे, तर जे वयवाढी संदर्भात विद्यार्थी आहेत, कारण ते टोटली मॅच्युर्ड विद्यार्थी असतात, खूप अनुभवी असतात. त्यांनी असा वाईट फेज किंवा अशा टेन्शनमधनं हे असं गोष्टी गुजरणं त्यांच्यासाठी काही नवीन गोष्टी नाहीत. तर ते स्वतःची समजूत चांगल्या प्रकारे काढतात. परंतु सोल्युशन काय आहे? खूप विद्यार्थी यावरती येऊन बोलतात, हे करतात, ते करतात. मी भरपूर यूट्यूबर बघतोय. पण तरी देखील मी सांगेन तुम्हाला की 2 पद्धतीने वयवाढ भेटू शकते.
दोन्हीमधील कोणती भेटेल हे अजूनपर्यंत निश्चित नाही. एक वेळची विशेष संधी का सरसकट 33वरून 38 भेटते हे आपलं बघणं गरजेचं आहे. परंतु माझी देखील इच्छा अशी आहे की सरसकट वयवाढ भेटावी, कारण त्या संदर्भातले खूप निवेदन देखील गेलेले आहेत. त्यामुळे राज्य सरकार नक्की त्यावरती तसा विचार करेल आणि बी पॉझिटिव्ह राहा. अजून एकदा सांगतो की अभ्यास आणि ग्राउंड चालू राहू दे, कारण डॉक्युमेंटकडे लक्ष तर तुमच्या वयवाढीकडे लक्ष तर सर्वांचं आहे. त्याचबरोबर माझं देखील खूप तीक्ष्ण नजर आहे त्यावरती. जशी अपडेट येईल तशी मी तुम्हाला नक्की कळवेन आणि तोपर्यंत तुम्ही अभ्यास पण करा, ग्राउंड पण करा, कारण अभ्यास आणि मेहनत केलेली कधीसुद्धा वाया जात नाही. तर हे होते आपल्या आजच्या व्हिडिओमधील अतिशय महत्त्वाचे मुद्दे. आणि जसं की आता होमगार्डला देखील एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. महाराष्ट्र पोलीस स्टेशनमध्ये काम करण्याची इथून पुढे त्यांना संधी भेटेल ड्रायव्हर पदासाठी, कारण महिला चालकांच्या विविध समस्या लक्षात घेऊन त्या संदर्भातला हा राज्य सरकारचा निर्णय आहे. तर अतिशय चांगला निर्णय आहे. ज्यांचं स्वप्न होतं आणि ज्यांचं वय जास्त झालं होतं, जे होमगार्ड बांधव आहेत, तर त्यांचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. तर हे होते व्हिडिओमधील अतिशय महत्त्वाचे आणि सर्वाधिक कमेंट असणारे 4 मुद्दे. तर नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर असावा नक्की कमेंट करा. आपण त्यावरती असाच परिपूर्ण व्हिडिओ घेऊन येतो. तत्पूर्वी पुन्हा एकदा सांगतो की आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, की आपण आधी सांगितले की त्यावरती आपल्याला अगदी लिमिटेड 500 ते 600 विद्यार्थीच घ्यायचे, जे की त्यांचे प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट माझ्याजवळ असतील आणि त्यांना स्पेसिफिक त्यांच्या टॅलेंटनुसार त्यांना गायडन्स केलं जाईल. जसे की 60 मार्क्स आहेत, 80 मार्क्स आहेत, 85 मार्क्स आहेत, इथं होल्ड झालेले आहेत. तर प्रत्येक विद्यार्थ्यांना आपण वेगळा गायडन्स करणार आहे पर्सनली. त्यामुळे आपल्याला काय कोणत्या जाहिरातीसाठी किंवा कोणत्या वेगळ्या गोष्टींसाठी तो चॅनल आपण क्रिएट केलेला नाही, की आपल्याकडून एक प्रामाणिक हेल्प व्हावी यासाठी आपण तो चॅनल क्रिएट केलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढी माहिती पुरेशी आहे. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद.